अरे ये तुझ्या फोनला रेंज आहे का ते बघ एकदा. हो काका. काका मगाचपासून 4 वेळा तुम्ही मला फक्त हेच करायला सांगताय. अरे मग काय करू, प्राजक्ता विवाह मंडळात चाललेली आहे असा स्पष्ट मेसेज करून आलापचं काही कॉलच नाही. तेच ना, मी पण त्याला कॉल केलेला पण त्याने कट केला. आणि मला मेसेज केलाय आय विल कॉल यू लेटर. याच्यात आपण काय समजायचं, प्राजक्ता जर विवाह मंडळात पोहोचली ना तर सगळीच गडबड होईल बरं का. नाही आता आपण काही नाही करू शकत. आपण फक्त कळपातल्या लहान प्राण्यांप्रमाणे ना लीडरच्या आदेशाची वाट बघत बसायची. अरे पण आपल्या लिडरने वेळेवर आदेश नाही दिला तर काय उपयोग आहे. काका प्रत्येक डाव उपयोगासाठी खेळायचा नसतो. अरे पण इथं डाव समोरून पडलाय ना आणि आपल्याला तो अयशस्वी करायचा आहे. हा मग 52 पत्ते असतात, कुठलाही डाव फेल करता येतो काका. पत्ते पत्त्याचं काय मध्ये हे काय तुम्ही पत्ते खेळताय? अगं हा बघ ना उदय माझ्या मागे लागलाय माझ्याशी पत्ते खेळा म्हणून. तो तुमच्या मागे लागला का तुम्ही? बघा मी खरं काय ते तुला सांगतो, तू माझ्यावरच फिरो. दादाचा फोन आला. बघ बघ काय म्हणतोय ते. पण दादाचा फोन का आला असा अचानक? अरे मग उचलून बघ ना काय म्हणतोय तुझा दाद्या ते. हा 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 दादा बोल. हॅलो उदय, ऐक ना, बाबा आहेत का सोबत? हो बरं ऐक, बाबांनी केलेला मेसेज मला मिळाला हो. आणि पुढे काय करायचं हे माझ्या डोक्यात आहे. अरे वा क्या बात आहे, मस्तच. अरे असं का बोलतोय? काका मावशी इथे समोरच आहेत. हा सांगतो सांगतो त्यांना पण सांगतो. अच्छा, आई समोर आहे का? हा करेक्ट. दादा ना कदाचित बिग बीच्या घरी जाणारे न्यूज कव्हर करायला तेच सांगायला फोन केलाय त्यांनी. बिग बी. अरे वा चांगलंय. मग बिग बीला तरी आलापला सांगू दे. बाबा रे आता तरी आईचं ऐक. हा बोल. काय बोलली आई? ते महत्वाचं नाहीये, गेली मावशी. तू प्लॅन ऑफ ऍक्शन काय बोल. बरं ऐक, आता तू घरी आहेस ना, तर तू आणि बाबा वहिनीला जास्तीत जास्त वेळ घरात कसं थांबवून ठेवता येईल ना ते बघा. तोपर्यंत मी आणि जुई विवाह मंडळात जाऊन सीसीटीव्ही फुटेजेस गायब करता येत आहेत का ते बघतो. दादा मी येऊ काय तिकडे? नाही नाही नको, बाबांना एकटं सोडून नको येऊ, उगाच ते अजून गोंधळ वाढवून ठेवतील. ते पण मग मी एक काम करतो, मी ना इथे कामाला लागतो, तुम्ही तिथे कामाला लाग. ओके डन. काय रे काय बोलला तो, आपण काय करायचंय? मिशन वहिनीला थांबवा. जुई उतर चल लवकर. अरे हो हो, बाईक तरी थांबव आधी. किती घाई करतोय, पडले असते ना मी आला. आय एम सॉरी पण आपल्याला घाई करावी लागेल. हे बघ, प्राजक्ता वहिनी घराच्या बाहेर निघण्याआधी ना आपल्याला ते सीसीटीव्ही फुटेज त्यांच्या रेकॉर्ड मधून बाहेर काढावं लागेल. करेक्ट. आणि ते बाहेर काढण्यासाठी मी तुमच्या टीम मध्ये येईन आहे. ओके काका तुम्ही? हो मीच बोलवलं. बोल जुई, काय करायचंय? म्हणजे बाळा, लोक जसे संकटात सापडल्यावर देवा देवा करतात ना, तशी माझी मुलगी ही बाबा बाबा करते. म्हणून विचारलं काय करायचंय आता. ओके ओके जुई, तू काकांना सगळं समजावून सांग. तोपर्यंत मी माझ्या मित्राला सीसीटीव्ही फुटेज नेमकं कसं डिलीट करायचं ना ते विचारतो. ओके. मी तुला मेसेज केला होता, तू वाचलास? वाचला ना, म्हणून तर इकडे आलोय. मला सांग, तू आणि उदय ज्या दिवशी इथं विवाह मंडळात नाव नोंदणीसाठी आला होता त्या दिवशीचं सीसीटीव्ही फुटेज आपल्याला डिलीट करायचं, बरोबर? करेक्ट. पण मी काय म्हणतो जुईला, ते फुटेज वगैरे डिलीट करण्यापेक्षा तू आलापच्या वहिनीला तिथपर्यंत पोचूच देऊ नको. म्हणजे जे तू तुझ्याकडे असलेल्या मंत्राचा वापर कर. बाबा? हा, म्हणजे मंत्राचा वापर करून तू मूळ रूपात ये, नाक बंद आणि इथं कार्यालयाच्या दारात उभी राहा. म्हणजे आलापची वहिनी काय कुणाचीच हिंमत होणार नाही या विवाह मंडळाची पायरी चढायची. बाबा आज काय माहितीये तुला? काय? अमावस्या. आजच्या दिवशी आपल्यावर कुठल्याच गोष्टीचा परिणाम होणार नाही. तसाच तो मंत्र सुद्धा आजच्या दिवशी काम करणार नाही बाबा. बापरे, हे मी विसरलोच ग. म्हणजे आज आपल्याला माणूस म्हणूनच या प्रसंगाला तोंड द्यावं लागणार. हो बाबा. थांब, यावर जरा मला विचार करावा लागेल. बाबा लवकर विचार कर. जे काही करायचंय ना ते प्राजक्ता वहिनी इथे यायच्या आधी करावं लागेल. हो ग,
हो. आजोबा तुम्ही फ्री आहात का? नाही, अजूनही मला तेवढीच किंमत आहे ग बाळा. म्हणजे म्हणजे तुझं काय काम आहे बोल. तुम्ही माझ्यासोबत खेळताय ना? अरे नाही, खेळायला नको सांगू बाबा. तू मला घोडा बनवतेस आणि मग रात्रभर मला गुडघे धरून बसावं लागतं. तो आपला उदय काका आहे ना तिथे, त्याच्याशी खेळतो, बनेल घोडा. ओ काका नको ना प्लीज, आज नको ना. हा तू बनवते काका घोडा. नको ना बन ना. नको ना आज. चल ना उदय काका, चल ना रे. नको ना प्लीज ना, आज नको ना. स्वरा आणि तिचे खेळ. स्वरा आणि तिचे खेळ. बरं तू घोडा नको बनू, टेडी बन. नको पण ना बन आज, ना. आज नको ना. बन ना. प्लीज प्लीज नको ना बाळा. स्वरा, हा मग तुम्ही आता खेळताय ना? मी नाही खेळणार आहे, पण मी तुला असं एक ठिकाण सांगणार आहे जिथे तू तुझ्या मम्माला घेऊन जा आणि खूप खेळत बस. हा आणि आजच घेऊन जा. हा पण कुठे? 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 हे नुसतं सकाळपासून आभाळात पक्षी बघून जमत नसतं. जरा पेपर वाचा. हा? हे बघ, फन फेअर 2020. इथं मोटर गाडी आहे, आकाश पाळलाय, हरणाची गाडी आहे. हा आणि मला सांग की आपण तिथेच जाऊया आणि लवकरात लवकर जा. मी तर म्हणतो आत्ताच जा. हा नाहीतर काय ना, ते सगळे तिथून गेले तर मग तू खेळणार कोणाबरोबर? हा जा जा, पटकन 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 जा. हे घे, घे, घे. पटकन जा, पटकन जा. मम्मा वाह काका, क्या तरकीब निकाली आहे. थँक्यू. म्हणजे आता प्राजक्ता फनफेअरला जाऊन याच्या आत आलापर्यंत त्याचं काम केलेलं असेल. ओके ओके ओमकार, ठीक आहे. थँक्यू सो मच. हा काका, जुई ऐका, बोल. मी माझ्या मित्राला विचारलं तर तो म्हणाला की सीसीटीव्ही फुटेजेस जे असतात ना, ते कॉम्प्युटर किंवा लॅपटॉपला फीड असतात. ओके. तर ते त्या दिवशीच्या तारखेनुसार सेव्ह केलेले असतात. बरोबर. तर आपल्याला काय करावं लागेल की ज्या दिवशी आपण जुईची नाव नोंदणी केली होती ना, त्या दिवशीचा अख्खा फोल्डर आपल्याला डिलीट करावा लागेल. फोल्डर जर आपण डिलीट नाही केला तर जुईला तुझ्या आयुष्यातून डिलीट व्हावं लागेल. काय? अरे म्हणजे वहिनीला कळेल ना की आपणच माझी नाव नोंदणी करायला या विवाह मंडळात आलो होतो. मग ते ती आईंना सांगेल आणि मग आईंचा माझ्याबद्दलचा राग अजून वाढेल ना, आणि मग मी तुझ्या आयुष्यातून डिलीट असं म्हणायचं होतं बाबाला. हा बरोबर, हेच म्हणायचं होतं मला. तेच आपल्याला होऊ द्यायचं नाहीये. बरोबर. चला. चला नाही, तुम्हाला जावं लागणार. म्हणजे मला आत नाही येता येणार. का? कारण काका, विवाह मंडळातल्या दांडेकर बाई आमच्या घरी येऊन गेल्यात. त्या मला ओळखतात. मग मी जर आत आलो आणि आपलं काम होऊन गेल्यानंतर प्राजक्ता वहिनी तिथे पोहोचली तर दांडेकर बाई प्राजक्ता वहिनीशी मी आल्याचं बोलूच शकतात. पण मग आता आता काय, आता तू आणि मी आपण दोघे जण आज जाऊया. तू हे बोलतोयस तसं खरंच होईल? बाळा, मी नेहमी म्हणतो ना की उम्मीद पे दुनिया कायम आहे, तसंच. ते सगळं बरोबर आहे बाबा, पण हे खरंच होईल का? अगं आपण प्रयत्न तरी करूया. आणि सध्या तरी आपल्या हातात तेच आहे. हा करेक्ट. पण हे सगळं प्राजक्ता वहिनी येण्या अगोदर करायचं आपल्याला. हो जुल्या, चल आता बोलण्यात वेळ घालवून चालणार नाहीये. थेरी खूप झाली, आता प्रॅक्टिकल करण्याची वेळ आहे. चल ये. ऑल द बेस्ट. काका तुम्ही एवढ्या आरामात कसे काय बसू शकता? हे असा आणि काय रे, मी आरामात बसलेलो तुला बघवत नाहीये का? हा? असं नाही हो काका. हे बघा, आपण स्वराला त्या फनफेअरचं सांगून वहिनीला त्यात बिझी केलंय, पण तसं केल्यानंतर समोरून काहीच चाल खेळली गेली नाहीये. अरे कदाचित आपल्या चालीनं समोरचा चेकमेट झाला असेल. म्हणजे स्वराज्य हट्टापुढं प्राजक्ताला फनफेअरला जाण्याशिवाय दुसरा पर्यायच नाही. होप सो तसंच काहीतरी होऊ दे. मी तर म्हणतो तू आला आपला मेसेज कर, तुझं काम आरामात चालू दे. प्राजक्ता काय आज विवाह मंडळात जात नाही. विवाह मंडळ नाही, फन फेअर.
बघ आपला प्लॅन वर्क झाला. अरे वा लिटिल प्रिन्सेस, तू निघाली फन फेअरला. कोणीतरी आज मिकी माऊसला भेटणार आहे वाटतं. येस, मी मिक्की सोबत खूप खेळणार. आणि आजोबांचा हाय सांगा मिकीला. हो आजोबा, पण मी मिक्की सोबत एकटीच खेळणार नाहीये. मग काय मम्माला पण खेळायला घेणार की काय तुमच्यात? मम्माला नाही, मग कोणाला ग? कोमल मावशी आणि संध्या मावशीला. काय हो आम्हीच जातोय त्यांच्यासोबत. तुम्ही कसं काय? फनफेअर का काय असतं ते बघायचं होतं ना मला, म्हणून मीच ताईंना म्हणाले की आम्ही दोघी जातो म्हणून. तुम्ही पण येत आहे का आमच्या सोबत? नाही नाही, मला माहितीये ना काय असतं ते. मी ऍक्च्युली ना मलाच जावं लागलं असतं, पण म्हंटल संध्या कोमल असताना मी कशाला ना, अजून मी माझी कामं तरी करेन. अच्छा असं झालंय का? काय म्हणजे छान झालं. स्वरा, संध्या, कोमल, चला ना निघूया ना. मी तुम्हाला एक रिक्षा बघून देते, नंतर मी दुसऱ्या रिक्षाने माझ्या कामाला जाते. येते मी. चला 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 चला. काका, समोरच्याचा चेकमेट माहित नाही, पण आपला गेम इथेच ओव्हर झालाय. हो रे, आला आपला मेसेज कर. जे काय करायचं ते पटकन कर. कोणी ऑन द वे आहे. मेसेज काय, कॉल करून सांगतो. काय वहिनी निघाली? नाही नाही नाही, ठीक आहे, मी बघतो काहीतरी. मी बघतो. हा आत नाही जाऊ शकत, पण कॉल तर करू शकतो. तुम्ही नाव नोंदणी सुद्धा केली आहे ना? हो, मग परत कशाला आलात? चौकशीसाठी. म्हणजे एखादं स्थळ सापडलंय का सुयोग्य या चौकशीसाठी. तुम्ही यांचे कोण? त्याने आता नाव सांगितलं ना, जुई कैलास भोळे. त्यातला 80% भाग मीच, कैलास भोळे. अच्छा, तुम्ही यांचे वडील आहात तर. हो हो. दांडेकर बाई दिसत नाहीत. त्या सुट्टीवर आहेत. हे चांगलं झालं. काय चांगलं झालं? त्या दांडेकरबाईंनी सुट्टी घेतली, हे चांगलं झालं. बरं असतं तब्येतीसाठी. तुम्ही पण घेत जा मध्ये मध्ये. ठीक आहे, तुम्ही उभे का? प्लीज बसा ना. हो, बस बस. काही होईल का तोच विचार करतोय बाळा. बाबा? अरे मी त्यांना विचारतीये. अच्छा, हे बघा, तुम्ही फोटो दिलाय ना, मग तुमच्यासाठी योग्य असलेला मुलगा आम्ही नक्कीच शोधू. तुमच्या नशिबात असलेला मुलगा तुमच्या जवळ चालत येईल. आला काय आला? कॉल आला. मी आलेच हा, 1 मिनिट. हो. हॅलो आला. हॅलो हॅलो जुई. काम चालू आहे. आय नो, पण आता तुम्हाला ते काम पूर्ण करावंच लागेल. म्हणजे बाबांचा आणि उद्याचा प्लॅन फसलाय. म्हणजे वहिनी? हो, ते वहिनीला घरी नाही थांबवू शकले. म्हणजे वहिनी इकडे यायला निघाली आहे? हो ना. आणि ती इथे कुठल्याही क्षणी. हे बघ जुई, ती यायच्या आधी तुम्हाला ते सीसीटीव्ही फुटेज डिलीट करावंच लागेल. ओके ओके, मला कळलंय. आता हे सगळं आमच्यावर, बाबावर डिपेंड आहे. जुई काही करा, पण ते सीसीटीव्ही फुटेज डिलीट करून वहिनी याच्या आधी तिथून निघा. हो आला. चल ठेवते. ओके. बाबा, हा? आपल्याला काही करावी लागेल. काय झालं? बाबा, प्लॅन फेल झालाय. अगं पण आपण अजून सुरूच केला नाहीये. बाबा, उदय आणि काकांचा प्लॅन फेल झालाय. म्हणजे ते प्राजक्त वहिनीला घरी थांबवू शकले नाहीयेत. बापरे, म्हणजे ते प्राजक्त वहिनी इकडे येणार आहेत का काय?
बाबा रे, किती प्रश्न विचारतोयस. आपल्याला आपलं काम लवकर आटपलं पाहिजे. बाबा काय होतंय तुला? बाबा काय झालं? छाती दुखत पाणी पाणी बाबा पाणी अहो, पाणी. पाणी सांडलं. अहो ऑफिस मध्ये एवढंच पाणी आहे का? नाही थांबा, मी आणते लवकर आणा. बाबा, सावकाश. बाबा तू तू ऑफिस ना, आपण डॉक्टरकडे जाऊया. चल. डॉक्टर नको, त्या असिस्टंटच्या मागे जा, पळ लवकर. काय बघतेस, मी ओके आहे. थांब. हे घे. ह्या गोळ्या ह्या पाण्यात विरघळून टाक. तिकडे जा, वेळ काढ. तोपर्यंत मी इकडे डिलीट मारतो सगळं. बाबा तू पण ना. बापाचं कौतुक नंतर कर, आधी पळ तिच्या मागे, वेळ काढ तिकडे भरपूर. हा जुई, लवकर बाहेर या. तर वहिनी इथे आली ना तर सगळाच गोंधळ होईल. वहिनी पोचली. काय करू, जुईला फोन करू का? नाही नको, तेवढा वेळ नाही राहिला आता. मला कधी लपायला हवं. कैलास कमॉन, वेळ नाहीये. कॅमेरा. जुई कधी आली होती इथं? 11 फेब्रुवारी. 11 फेब्रुवारी. सीसीटीव्ही फुटेज. कोणी बघितलं नसलं म्हणजे मिळवलं. कमॉन कमॉन. काय करू? वहिनीला थांबवलं नाही तर ती आत जाणार, आणि आत गेली तर दंगल होणार. दंगल? येस, दंगल. वहिनी, प्राजक्ता वहिनी, इथे इथे इथे. वहिनी, तू इथे काय करतेस? सेम टू यू. तू इथे काय करतोयस? मी लपलोय. लपलोय? तू काम सोडून लपाछपी खेळतोय? कामात लपाछपी खेळतोय. कामात लपाछपी? ऍक्च्युली ना, मला एक खबर मिळाली. इकडे ना कर्फ्यू लागणार आहे, म्हणून मी इथे न्यूज कव्हर करायला आलो. कर्फ्यू? हो. अरे पण का लागेल कर्फ्यू? म्हणजे राज्यात सगळं चांगलं चालू आहे ना. आणि ते वरवर आतमध्ये गणित बदलत आहेत. म्हणजे बघ ना, आता इथे रस्त्यावर कुणी दिसत नाहीये. मला पटत नाहीये रे. देतो, पटवून देतो मी. काय ते? सांगतो ना. हे घ्या, तुम्ही पाणी प्या ना. पाणी कशाला? ओके मी. बाबा कन्फर्म सगळं ओके आहे ना? 100% ओके. सगळं गेलं. खोकला वगैरे सगळं गेलं. एकदम मस्त. तुम्हाला जास्त त्रास होत असेल तर मी डॉक्टरांना बोलवू का? अहो नको, कशाला मॅडम, ओके मी. अहो घाबरू नका, माझ्या चांगल्या ओळखीचे आहेत डॉक्टर, त्यांचं बाजूलाच क्लिनिक आहे. नाही नको, आमचं काम झालंय. कसलं काम?
नाही म्हणजे ते आता मी ओके आहे ना, मला बरं वाटतंय, ते काम झालं असं म्हणते. मॅडम तुम्ही डॉक्टर बोलवण्यापेक्षा माझ्यासाठी डॉक्टर मुलगा बघा. अहो तो बघूच पण जरा तुम्ही. ओके थँक्यू बाय. चल बाबा, तुम्ही मुलाचं लक्षात ठेवा हा. चल. मला हे सगळं विचित्र चालू आहे हं. हो ना, जे काही चाललंय ते खूप विचित्रच चाललंय. म्हणून मी म्हणतो माझ्या मते तू निघावं. म्हणजे तू कर्फ्यू मध्ये अडकण्यापेक्षा घरी जावंस असं वाटतं मला.